नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी प्राध्यापिका डॉक्टर उर्मिला पाटील, डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून ज्ञानरचनावादी कार्यशाळा या संबंधात आजचा दुसरा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आले आहे। विद्यार्थी मित्रहो, आजचा हा व्हिडिओ जो आहे तो बीएडच्या प्रशिक्षणाबरोबरच तुम्हाला टीईटी, टीआयटी टेट आणि सीटेट या तिन्ही एक्झामसाठी अतिशय उपयुक्त आहे। विद्यार्थी मित्रहो, या कार्यशाळेमध्ये एकूण 9 व्हिडिओ मी करणार आहे। त्यापैकी पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, त्याच्यामध्ये ज्ञानरचनावादाची संकल्पना, ओळख, ब्रुनर, पियाजे व वायगॉत्स्की यांनी जी ज्ञानरचनावादाची उपपत्ती मांडलेली आहे ती सुद्धा तुम्ही अभ्यासली असेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानरचनावादाची मूलतत्वे व गृहीतके आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रहो, ज्ञानरचनावादी शिक्षणाची तत्वे पाहूया आपण। त्या अगोदर माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नाही त्यांनी नक्की करा, तसेच बेल आयकॉनवरील ऑल ऑप्शन निवडायला विसरू नका। विद्यार्थी मित्रहो, प्रिन्सिपल्स ऑफ कन्स्ट्रक्टिव्हिजम लर्निंग म्हणजे ज्ञानरचनावादी शिक्षणाची तत्वे। ही तत्वे पाहत असताना स्क्रीनवरती तुम्हाला एक चित्र दिसत आहे, पहा। या चित्रामध्ये सर्व विद्यार्थी एकत्र बसून अध्ययन करताना तुम्हाला दिसत आहेत। तर याच्यावरून तुम्हाला ज्ञानरचनावादी शिक्षणाची जी तत्वे आहेत ती थोडीशी समजायला मदत होईल। सगळ्यात पहिलं तत्व आहे की ज्ञानरचना ही एक सक्रिय क्रियाशील प्रक्रिया आहे। म्हणजेच प्रत्यक्ष कृतीतून मिळणाऱ्या अनुभवातून विद्यार्थी मित्रहो ज्ञान निर्मिती होत असते। म्हणजेच विद्यार्थी पंचेंद्रियाचा वापर करून अनुभव ग्रहण करत असतात व त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतात। म्हणजेच ज्ञानरचना ही एक क्रियाशील प्रक्रिया आहे। दुसरं त्याचं तत्व आहे की ज्ञानरचना ही मानसिक प्रक्रिया आहे। मानसिक प्रक्रिया म्हणजे काय, तर ज्ञानाची रचना ही विद्यार्थ्याच्या मेंदूमध्ये होत असते आणि ज्ञानरचनेसाठी जी विचार प्रक्रिया आहे ती या मेंदूच्या साहाय्याने घडत असते। म्हणूनच आपण एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारल्यावर विद्यार्थ्यांना विचार करण्यासाठी आपण त्यांना अवधी दिला पाहिजे। तसेच विद्यार्थी मित्रहो, ज्यावेळी विद्यार्थी कल्पना करणे, प्रतिमा तयार करणे किंवा प्रेरणा या ज्या सर्व मानसिक प्रक्रिया आहेत, तर या सर्व प्रक्रिया काय होत असतात, विद्यार्थ्याच्या मेंदूतच घडत असतात। तिसरं तत्व आहे ज्ञानरचनावाद होण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो। म्हणजेच काय, तर ज्यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षक वर्गात एखादा प्रश्न विचारतात त्यावेळी विद्यार्थ्यांना त्याच्या संबंधी तर्क करण्यास, अनुमान काढण्यास, विचार करण्यास आपल्याला पुरेसा कालावधी देणं गरजेचं आहे। म्हणजेच या सर्व मानसिक विचार प्रक्रिया आहेत आणि त्यामुळे प्रश्न विचारल्यावर त्यासंबंधी विचार करायला विद्यार्थ्यांना थोडासा वेळ दिला तर ते चांगल्या प्रकारे त्याबद्दलचं विचार मांडू शकतात। पूर्वानुभवांच्या साहाय्याने अध्ययनार्थी शिकतात व त्यांच्या साहाय्याने अजूनही पुढे शिकत असतात। म्हणजेच विद्यार्थी त्या अनुभवाच्या अगोदर घेतलेला एखादा जर अगोदरचा परिचित अनुभव असेल तर त्याच्याशी तुलना करतात आणि ज्ञानाची रचना करतात। म्हणजेच विद्यार्थी एखादा अनुभव आपण त्यांना दिल्यानंतर त्या अनुभवाची पूर्वीच्या अनुभवाशी तुलना करून विद्यार्थी त्या पूर्वानुभवांच्या साहाय्याने शिकत असतात व पुढे जात असतात। ज्ञानरचना होण्यासाठी भाषा सहाय्यभूत ठरते। विचारांची अभिव्यक्ती जी आहे तो अध्ययनार्थी भाषेच्या आधारेच करत असतो। तुम्ही सर्वांनी गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की वायगॉत्स्कींचं मत की विद्यार्थ्याच्या शिकण्यासाठीचं प्रभावी मानसशास्त्र म्हणजे भाषा होय। म्हणजे एखादी संकल्पना असेल, एखादा तत्व असेल, नियम असेल तर ती विद्यार्थ्याला आपण त्याच्या स्वतःच्या भाषेमध्ये तयार करण्याची संधी दिली पाहिजे। आंतरक्रियेतून ज्ञाननिर्मितीला चालना मिळते। म्हणजेच वर्गात शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थी विद्यार्थी ह्या आंतरक्रिया घडल्या पाहिजेत। त्या जर घडल्या नाहीत तर मग विद्यार्थ्याला विचार निर्मितीला किंवा त्याच्या ज्ञाननिर्मितीला चालना मिळणार नाही। ज्ञानरचना ही एक सामाजिक क्रिया आहे। विद्यार्थी मित्रहो, ज्यावेळी विद्यार्थी अनेक अनुभव घेत असतो, समाजामध्ये वावरत असतो, तर त्यावेळी त्यांच्या मतीने विद्यार्थ्याची ज्ञानरचना तयार होत असते आणि या क्रियेमध्ये तो जो विद्यार्थी आहे तो आणि त्याच्या सभोवतालचं वातावरण यामध्ये काय होत असतात, बदल घडत असतात। म्हणजेच ज्ञानरचना ही एक काय सामाजिक क्रिया आहे।
आणखी एक तत्व आहे, ज्ञानरचना ही देवाणघेवाणीची वस्तू नाही. ज्ञान हे कुठेही बाहेर मिळत नाही. शिक्षक किंवा पाठ्यपुस्तक याद्वारे जे आपण विद्यार्थ्यांना देत असतो ती माहिती किंवा अनुभव, पण यांच्या आधारेच विद्यार्थी स्वतःची ज्ञानाची रचना स्वतः तयार करत असतो. ते त्याच्या डोक्यामध्ये आपल्याला कोंबता येत नाही किंवा विद्यार्थी ते ज्ञान एखाद्या वस्तूच्या स्वरूपामध्ये, जसं आपण बाजारात गेलो की धान्य विकत घेतो तसंही ज्ञान विकत घेऊ शकत नाही. अध्ययनार्थी संदर्भाच्या आधारे ज्ञानरचना करतो. म्हणजे काय तर पूर्वानुभव असतील, पूर्वज्ञान असतील, त्याचे विश्वास, श्रद्धा अशा अनेक बाबींचा परिणाम त्याच्या मेंदूमध्ये होत असतो आणि याच्या आधारे तो संदर्भांना अनुसरून बालक काय करत असते, त्या माहितीचा अर्थ लावत असते आणि त्याची ज्ञानरचना तयार होत असते. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ज्ञानरचना होण्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे. एखाद्या विद्यार्थ्यास अध्ययनास प्रेरणा मिळेल व स्वयं अध्ययनास चालना मिळेल अशा स्वरूपाचं शिक्षकांनी वातावरण वर्गात ठेवलं पाहिजे. शालेय वातावरण त्या पद्धतीने असलं पाहिजे. प्रेरणा हे कोणतेही काम सुलभ होण्यापाठीमागचं कारण आहे. त्या बालकास जर कोणत्या ना कोणत्या प्रकारची प्रेरणा असेल तर तो अध्ययनार्थी खूप मनापासून अध्ययन करतो आणि जे आपल्याला त्याला वर्तन बदल त्याच्यामध्ये घडवून आणावायचे आहेत ते त्याचे नक्की होऊ शकतात. दुसरं आता आपल्याला बघायचं आहे अझम्पशन्स ऑफ कन्स्ट्रक्टिव्हिजम, म्हणजे ज्ञानरचनावादाची गृहीतके. आता ज्ञानाची रचना ही अनुभवातून होत असते. हे आपण आत्ता बघितलेलं आहे, गेल्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलेलं आहे. जसं स्क्रीनवरती तुम्हाला आता इथं चित्र दिसतंय, या चित्रामध्ये सुद्धा विद्यार्थी अनुभव घेत आहे. 1991 मध्ये मेरिल यांनी ही ज्ञानरचनावादाची गृहीतके सांगितलेली आहेत. तर विद्यार्थ्याला अनुभवातून त्याची रचना होत असते. अध्ययन म्हणजे बाह्य जगाविषयी वैयक्तिक अर्थ निर्वचन होय. विद्यार्थी मित्रहो, बाह्य जग म्हणजे जे त्याला अनुभव सभोवतालच्या वातावरणातून जे त्याला मिळत असतात त्याच्यातून त्याचं वैयक्तिक अर्थ निर्वचन म्हणजे ॲनालिसिस तो काय करतोय ते म्हणजे अध्ययन होय. हे गृहीतक मेरिल यांनी मांडलेलं आहे. त्याच्यानंतर अध्ययन ही सक्रिय प्रक्रिया असून त्यास अनुभवाच्या आधारे प्राप्त होतो. म्हणजेच विद्यार्थी मित्र हो, ज्ञानरचनावादी दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी कृती केली पाहिजे, क्रियाशील कृती केली पाहिजे. जर तो निष्क्रिय राहिला तर त्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव प्राप्त होणार नाही. म्हणजेच अध्ययन ही ज्ञानरचनावादी दृष्टिकोनातून अध्ययन ही सक्रिय प्रक्रिया आहे. त्याच्यासाठी त्याच अनुभवाच्या आधारे त्यातून त्याचा अर्थ प्राप्त होतो. विविध दृष्टिकोनातील देवाणघेवाणीतून व सहयोगी अध्ययनातून संकल्पनात्मक विकास होतो. विद्यार्थी मित्र, कोऑपरेटिव्ह लर्निंग म्हणजेच तुम्हाला सर्वांना माहिती आहे सहकार्यात्मक अध्ययन. तर विद्यार्थी एकमेकांच्या देवाणघेवाणीतून म्हणजेच विचारांच्या देवाणघेवाणीतून किंवा गट कार्यातून त्यांच्या संकल्पनांचा विकास होतो, असे एक तत्व इथं मांडलेलं आहे. त्याच्यानंतर अध्ययन हे वास्तव परिस्थितीत घडले पाहिजे व त्याचे परीक्षण हे कृतीतून असले पाहिजे. त्यातून फारकत उपक्रमातून अध्ययन असं आहे. म्हणजे काय की प्रत्यक्ष परिस्थिती जी समोर आहे त्याचंच काय झालं पाहिजे, त्यातूनच त्याचं अध्ययन घडलेलं असलं पाहिजे. आणि ते अध्ययन जे घडलेलं आहे त्याचं जे परीक्षण आहे ते कृतीयुक्त असले पाहिजे. म्हणजेच विद्यार्थी मित्र, तुम्हाला पुढे जाऊन पाहायचं आहे की ज्ञानरचनावादी दृष्टिकोनातून मूल्यमापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, मूल्य निर्धारण कशा पद्धतीने केलं पाहिजे. उदाहरणार्थ आता इथे एक चित्र दिलेलं आहे की या चित्रामध्ये विद्यार्थ्यांना काही होमवर्क करायला दिलेलं आहे की जे विद्यार्थी दोघं एकमेकाच्या साहाय्याने करतायत तर ते तयार झाल्यानंतर तुम्ही ते विद्यार्थ्याचं तपासलं पाहिजे. त्याच्यातूनच त्याचं अध्ययन झालेलं आहे की नाही हे तुमच्या लक्षात येणार आहे. म्हणजेच हे वास्तव परीक्षण होय. विद्यार्थी मित्र, स्क्रीनवरती तुम्हाला माझी स्वतःची बुक दिसत आहेत, अध्ययनासाठी मूल्य निर्धारण, अध्ययन, अध्यापन. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला ज्ञानरचनावादाविषयीची अधिक माहिती या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर सूक्ष्म अध्यापनासाठी पाठ नियोजन या बुकमध्ये तुम्हाला ज्ञानरचनावाद आधारित तुम्हाला जी मायक्रो टीचिंगचे स्किल्स आहेत त्याच्यावरती आधारित जे तुम्हाला 5-5 मिनिटाचे पाठाचे नियोजन आहेत तर ते सुद्धा तुम्हाला ज्ञानरचनावादी दृष्टिकोनातून अनेक विषयांची इथं तुम्हाला दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्र, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.